स्पॉन्सर्ड बाय यू. हॅलो गाईज, आम्ही आलोय वंडर्स पार्कला. बघूया आता आतमध्ये जाऊन. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही फायनली एंटर झालोय. थांबा तुम्हाला दाखवते ते काय. हा बघा, हा आहे काय, हा इथे लिहिलेलं आहे ना माचू पिचूचा ओल्ड पीक आहे. आणि याच्यामध्ये हिडन फक्त 3 खिडक्या आहेत, त्या आपल्याला शोधायच्या आहेत. पण त्या कुठे तुम्ही शोधून दाखवा मला. असं पण आहे का? सी या आपण दुसरं फिरू. And what's this? Bro. चिचन इट्झा. काय काय बघायला भेटतंय. चल लिटरली कोलोसम. मला हे ग्राउंड वाटतोय. पहिलेचे लोक क्रिकेट खेळायचे यात. हे काय बघा तुम्हीच. ये इथे. हे काय आहे गाइस? प्यार की निशानी अब नेरूळ में भी. आम्ही आलोय नेरूळच्या वंडर्स पार्कला आणि इथे आम्हाला हे ताजमहल बघायला भेटलंय. तुम्ही पण बघा आणि जळा. पोरीनं स्पेशली जळा. आपण एवढा सुंदर असून आपल्यासाठी अजून कोणीच काय बनवलेलं नाहीये. साधं 5 रुपयाचं चॉकलेट पण आपल्या नावावर कोण करत नाही. आणि ह्या लोकांनी अशा त्या कोणासाठी तरी, कोणत्या तरी मुलीसाठी यार ताजमहल बांधलाय. काय माहिती किती एकरवर असेल. आपण या आणि या राईडवर बसणार आहोत. नंतर भेटू. आता आम्ही चाललो तिकीट काउंटरवर तिकीट्स काढायला. बाय. तिकीट काउंटरवर आमच्या फ्रेंड्स आहेत. तुम्ही थांब. तिथे उभी आहे ना, तिथे जाऊन दोघी जण. गाईज आमचं कम्युनिकेशन बघा तुम्ही. तिला इथे पाठव. कोणाला? आर्याला. ती उभी आहे. कोणत्या राईड साठी उभी आहे? ठीक आहे बघतो. गाईज एक राईड आहे, तिचं नाव आहे स्काय स्विंगर आणि दुसरी आहे तिचं नाव काय होतं, काहीतरी होतं. पण तिथे मी एकदा लास्ट टाइम बसले होते, आले होते तेव्हा. तर तेव्हा मला चंद्र सूर्य तारे सगळे दिसले होते. आणि ती वाली राईड आहे जी वरती खाली जात होती. नंतर बघ गाईज सूर्य बघा तुम्हाला दिसतोय का? तुम्ही तर कधी बघितला नसेल. आम्ही बघितला म्हणून तुम्हाला दाखवतोय तो सूर्य असतो. आणि ही आहे स्काय स्विंगर. यात आम्हाला बसायचं आहे. खूप क्यूट आहे गाईज. पण जर वरून एखादी रस्सी त्याची तुटली तर शपथ कुठल्या डोंगरावर जाऊन अडकेंना माहिती नाही. आणि मी एवढी हलकी आहे ना गाईज, वाऱ्यासारखी उडून जाईन मी त्यातून. त्या सीटचा बेल्ट लावल्यावर पण माझ्यासोबत अर्धी जागा राहील, ज्याच्यावर माझ्या मांडीवर एक माणूस बसू शकेल. हा म्हणजे आम्ही दोघी मांडीवर बसलो असतो पण त्यांना चालणार नाही. बसलो असतो. बघा गाईज तुम्ही पण विजिट करा. खूप चांगलं आहे वंडर्स पार्क. नको छोट्या पोरांच्या आहेत. याच्यावर बसलो असतो पण हा खूप स्लो चालतो आणि स्लो चालतो. मग मी घाबरू नाही शकत आणि मला घाबरायचं आहे. आम्हाला डेंजर लाईट्स आवडतात. मला घाबरून आम्हाला डेंजर लाईट्स आवडतात. हा वी लव्ह डेंजर. ही बघू शकता गाईज तिकीट काढायला थांबली पण एवढा टाइमपास करते ती फोनमध्ये. आणि तिच्यासोबत आर्या. चिल्लर पार्टी का गार्डन आहे इधर. खूप चांगलं आहे हे वंडर्स पार्क. पण अशा स्लो राईड्स आम्हाला अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही नाही बसणार. चला आपण जाऊया. गाईज त्या राईड जो फिरतोय ना आता, त्या राईडचं मला नाव नाही माहिती आहे. ही जी राईड आहे ना या राईडचं अजून मला नाव नाही माहिती आहे. आणि मी त्या राईडवर बसले होते. हा मग अशी वाचलं होतं पण परत विसरलो. 2-3 वेळा वाचून पण विसरले आम्ही. हा आम्ही बुलक्कड आहोत. तुम्ही एक्सेप्ट करा ती गोष्ट. हे बघू शकता गाईज मी गेल्या टाईमला संध्याकाळी बसली होती आणि एका साईडने इथून आहे ना, इथून ब्लब असा माझ्या डोळ्यावर चमकला. नंतर मग मम्मी बोलले की हां मला चंद्र पण दिसले होते, सूर्य पण दिसलेले, तारे पण दिसलेले. मी खूप घाबरली होती. आणि माझ्या बाजूला 18 वर्षाची माझी दीदी बसलेली, ती रडली होती अक्षरशः त्या राईडमध्ये बसून. तुम्ही बघू शकता खूप डेंजर राईड. आमच्याकडे काकी आलेले आहेत. ह्या बघा काकी. हा
अशा डेंजर राईड जर बसायला आम्हाला आवडतं. त्याच्याशिवाय अजून डेंजर्स करायचे आहेत. हा जपानच्या. ही वाली बट जपानला आहेत त्या. हा आम्ही जापानला नक्की विजिट करू. लाईफ मध्ये तेवढे पैसे कमवतो. स्काय मधनं नाही वरनं खाली. बंजी जम्पिंग करायचं आहे आम्हाला. बंजी जम्पिंग करायचं आहे आम्हाला. पार्टनर्स हवे ट्रिपला जायला. आम्ही सगळे जाऊ शकतो पण आम्ही करा आम्हाला. स्पॉन्सर्ड बाय यू. कहाँ से आते हैं? चाफ्याचा फुल भेटला. चापाच आहे का? चाफा नाही. चापा तुटलाय तो. तुटले. हा बघा गाईज डॅमेज चापा. व्हाईट वाला आहे पण हा येल्लो नाहीये सॉरी. हे तुम्ही बघू शकता गाईज. गेल्या टाईमला जेव्हा मला ही राईड करायची होती तेव्हा तिथे एवढी गर्दी होती. मी 2 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर पण माझा नंबर आला नाही. शेवटी मी तिथे गेले होते त्या राईडवर, तिथे जायचं नसून पण. आणि जर आता मी इथे लाईन नाही लावली आहे तर बघा की कोणच माणूस नाही आहे तिथे. आता पण खूप म्हणजे तिकडे. म्हणजे गाईज तुम्ही बघू शकता की माझं आयुष्यच झंडे, माझी लाईफ झंडे. नाहीये गर्दी बघ एवढी. बघ ते त्यांना बसवलं असतं, आता गर्दी जमा झाली तिथे. म्हणजे माझी लाईफ झंडे, बाकी काहीच नाही. थांब. एक मछली पाणी में गई छपाक के जैसा हमारी लाईफ पाणी में गई छपाक. हा तुझे संपला. सगळं पाण्यात गेलंय. आम्ही पण पाण्यात बुडालो. जायचं बाकी होतं अजून. तेवढंच बाकी आहे. मी अर्धी बुडाली आहे कारण मला पोहता पण येत नाही अजून. मला येतं. गाईस थांबा आम्ही तुम्हाला बेबीजचं गार्डन दाखवतो. क्यूट या. एक ही माकडीन माझ्यासोबत आहे आता. आणि दुसरी आमच्या ट्रिओ मधली दुसरी माकडीन तिकीट काउंटरवर थांबली आहे. मला खेळायचं लहान पोरांच्या गार्डन मध्ये. गाईज हिला इथे जायचं आहे पण इथे तिला एंट्री नाही भेटणार. थांब मी जाते. पकड ना मला पकड ना. मला ट्राय करायचं आहे. जा इथे जा ना. चढून दाखव मला माकडासारखं. नको तुटला बिटला तर आपल्यावर नाव घेतील. चल हे बघ आपलं सिक्रेट काय माहितीये का? आपण 1/2 किलोचे पण ही गोष्ट कोणाला माहिती नाही. चल नाहीतर ते आपल्याला हाकलवून टाकतील. हे बघा गाईस छोट्या. हे गप्पा बस भिकारीच्या औलाद आहे. हे छोट्या छोट्या घसरगुंडी आहेत. तुमच्या बेबीजला घेऊन तुम्ही या. खूप क्यूट आहे. हिचे झाले की मी त्यांना घेऊन येईन. हा जेव्हा माझे होतील. पण मी लग्न करणार आहे की नाही हे पण फिक्स नाही अजून. तर माझे बेबीज नका तुम्ही विचार करू त्यांचा. फूड काउंटर नको तिकडे. इथे गार्डन बघायचं होतं तुला. तू फूड काउंटरवर गेल्यानंतर खायचं हे करायचं ते करायचं करशील. काहीच बस झालं. गार्डन तुम्ही खूप बघितलं. आता आपण सीधा जाऊया तिथे. तिथे पाणी आहे. तिथे ट्रेन पण आहे. तिथे पाणी पण आहे. किधर जाएगा वो ट्रेन? ये ट्रेन पता है तेरे को किधर जाता है? छोट्या पोरांसारखी ती डायरेक्ट स्वर्गात जाते. छोट्या पोरांसाठी. गेल्या टाईमला आम्ही आलो होतो ना अण्णा आम्ही तेव्हा ना तिथे एक छोटा पोरगा बसलेला. अगोदर तो खूप खुश होता. आधी रडून तो त्या राईडला गेला आणि गेल्यानंतरला तो आधी शांत होता. नंतर एवढा रडायला लागला ना. शपथ जा जीव दे. आपण तिकडे जाऊया तर चाफ्याच्या फुलाच्या तिथे फोटोज काढूयात आपण. हा चला गाईज आता आम्ही थांबा तुम्हाला सांगते मी. हे फोटो सेशनसाठी खूप चांगली जागा आहे. यू विजिट मस्ट. आम्हाला ही जागा खूप आवडते. हां आणि आम्हाला कानामध्ये लावून ते फोटो काढायचा आहे. ते फुलं पण भेटली आहेत. तुम्ही बघू शकता. अगोदर तुम्ही स्टोरीज बघाल माझे. हां अगोदर तुम्ही माझ्या स्टोरीज बघाल नंतरला मग तुम्हाला सगळं बघायला भेटेल. बघा गाईज चाफा. हा चाफा नाही आहे गाईज. ह्या फुलाचं नाव मला नक्की कमेंट करा. बघ मला नाही माहिती. गाईज बघा किती क्यूट आहे हे सगळं. तुम्ही इथे फोटोज काढायला येऊ शकता. यू मस्ट वॉन्ट टू विजिट. कपल्सचं मला माहिती नाही कारण आम्ही सिंगल मरतो. फॅमिली येऊ शकते. हा फॅमिली सोबत तुम्ही येऊ शकता. खूप मजा करू शकता. कपल्स पण येऊ शकता. पण जर चुकून तुमचे फॅमिली मेंबर दिसले ना गाईज कुत्र्यासारखं तुडवतील म्हणून रिस्क घेऊ नका उगाचच. हा तुम्ही जा दुसरीकडे कुठेतरी वर्ली सिक्वेन्सला जा. तुम्हाला जायचंय ते आम्ही का सांगतोय. तुम्हाला जायचंय तिथे जा. गाईज ही पोरगी पागल आहे. ही पागल आहे. तुम्ही बघा हे बघा. पांडा येतो तिच्या अंगात. कधी टेडी बिअर येतो. कधी पेंग्विन पण येतो. हा बघा काकी आलेले आहेत. सो आम्ही आता BF वगैरे कपल्स लोकांबद्दल नाही बोलू शकत. काकी हे कसलं झाड आहे?
ओ काकी ते फुल कसलं आहे ते हे व्हाईट वाले छोटे. सांगा जरा आम्हाला कानात लावायचं. हा म्हणजे इथे असा फोटो काढतात ना. हे कुठला फुल आहे? काय हे ते काय तोडू शकतो? चाफा तोडून द्या ना आम्हाला. वर आहे तो काकींचा हात नाही पोचणार. हात लाव. तो असा असा आहे बघा काकी. हे बघा असं चांगला वाटतो. अशी पण पागलपंती तुम्ही करू शकता. आता मला काकीने काढून दिलंय फुल. छान वाटतंय ना. मी आहेच ब्युटिफुल विदाउट डाऊट. डोकं नसलेल्या पोरी ब्युटिफुल असतात हे मी मान्य करू शकते. मला डोकं पण आहे. मी ब्युटिफुल. तुला डोकं नाहीये तू ब्युटिफुल आहे. हा बघ ना हाड दिसत आहेत सगळी. माझी पण दिसते. काय करू बारीक आहे तर. आय कांट डू एनिथिंग. बघा गाईस चाफा. आपण माझं पार्टनर बना आणि इथून मला चाफ्याचं फूल तोडून द्या. हायटेड फक्त चाफ्याचं फूल तोडेपर्यंतच मला हवाय तो पार्टनर म्हणून. हायटेड पाहिजे. हा हायटेड मुलगा या इथे चाफ्याचं फूल तोडून द्या. ही हायटेड नाहीये आणि ऑफकोर्स मी तर हायटेड नाहीये. बघू शकता तुम्ही मला. मी 1.5 फूट आहे. बघा 3 ते 12 वर्षापर्यंतचे मुलं इथे बसू शकतात आणि ते मोठे छान वाटतं. हे मोठे गाईज आम्हाला बसून नाही देते हे लोक. गाईज तुम्हाला माहिती आहे का आम्ही फक्त वयाने वाढलोय पण आम्ही डोक्याने ना 2 वर्षाच्या पण नाही आहोत. मी स्वतः माझी इन्सल्ट करू शकते. हां हे सिक्रेट कोणाला सांगू नका. गपचूप गपचूप सांगते मी तुम्हाला. आमच्या त्रिओमधली ईशा थोडी मॅच्युअर मुलगी आहे. मी घरातली कामं करते. ती पण घरातली कामं करते आणि ही अजिबात कामं करत नाही. म्हणून ही पूर्ण पागल आहे. मी तिच्याशिवून डबलची पागल आहे. मी कामं करून पण. आणि ईशा घरातली कामं करून एवढी डिस्टर्ब झाली आहे ना गाईज. ती म्हणजे ती हेच करते की ती मॅच्युअर आहे. काय कामं करतेस तू? पाणी भरतेस, कधीतरी जेवण बनवतेस. चाफ्याचं फुल विथ चाफ्याचं झाड.